आणि त्यामुळेच अशा पद्धतीने धान्य उत्पादनात घट झाली तर अन्नधान्याच्या किमती वाढतील अशी ही भीती व्यक्त केली जाते। तर 15 लाख टन जादा साखरेचा प्रश्न हा देखील समोर आवासून उभा आहे। साखर निर्यात ठप्प झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे साखरेच्या निर्यातीवरती परिणाम झालाय। जवळपास साखर निर्यात ठप्पच झाली आहे। केंद्र सरकारने 20 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी परवानगी दिली आहे आणि असं तरी परवानगीनंतर आतापर्यंत केवळ 4 लाख टन साखरच निर्यात झाली आहे। युद्ध आणि जागतिक बाजारामध्ये साखरेचे घटलेले दर त्यामुळे किमान 15 लाख टनाच्या आसपास निर्यातीसाठी दिलेला साखरेचा कोटा हा देशातच शिल्लक आहे। त्या युद्धामुळे सुएझ कालवा आणि आखातातील समुद्रधुनी बंद आहे, त्यामुळे साखर निर्यात ही थांबली आहे। यंदाच्या हंगामात देशात सुमारे 300 लाख मेट्रिक टनापर्यंत साखर उत्पादन अपेक्षित आहे। हे उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकारने 20 लाख मेट्रिक साखर निर्यातीला परवानगी दिलेली होती आणि आतापर्यंत केवळ 4 लाख टन साखर निर्यात झाली आहे।